हायकोर्टाने 2 आठवड्यामध्ये संपूर्ण त्याचा अहवाल मागितलेला आहे आणि म्हणून तातडीने त्या ठिकाणी 3 तारखेला कलेक्टर ऑफिसमधून आम्हाला संबंधित उमेदवारांनी ज्या ज्या त्या ठिकाणी ह्या डाऊटफुल असलेल्या मशीन चेक करण्याकरता जी मागणी केली होती आणि त्याबद्दल पैसे भरले होते त्या संदर्भामध्ये तातडीने 2 तारखेच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला या संदर्भामध्ये आज ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार आहे यासाठी आज मीटिंग त्या ठिकाणी बोलवली होती। सर्व त्या ठिकाणी ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी पैसे भरले होते, जे काय ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं होतं, ती पुढची प्रक्रिया कशी असेल या दृष्टिकोनातून आज ती मीटिंग कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि संबंध गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत 26/4/2024 ला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जी चिप्स आहे, मेमरी चिप आहे, ह्याची चेकिंग झाली पाहिजे। हे सुप्रीम कोर्टाची म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे 26/4/2024 ला आणि त्यानंतर आपण जे काय आज प्रत्येक पराभूत उमेदवारांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन रेज केलं होतं, परंतु आता इथे आल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी मॉकपोल होणार आहे आणि मॉकपोलसाठी आम्ही पैसे भरलेच नव्हते। म्हणजे मॉकपोल जर झालं तर मला वाटतं जो अगोदरचा डाटा जो आहे तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तो डिलीट होणार आहे आणि जेणेकरून जी काय यांची काळी कृत्य लपवण्याचा हा प्रकार एक त्या ठिकाणी निदर्शनास आला आणि त्यानंतर आम्ही मला वाटतं प्रत्येक उमेदवारांनी या संदर्भामध्ये ह्या जी काय चिप्सच्या संदर्भामध्ये आमची जी काय मागणी होती त्याचबरोबर 17 ह्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार मागणी केली होती की या ठिकाणी 17 जो काही फॉर्म आहे तो आम्हाला देण्यात यावा। त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं हे ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी आमच्या MK मडवी यांनी सादर केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी सर्व ही मागणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनरनी त्यामध्ये तातडीने कायद्यामध्ये बदल केला आणि त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की मला वाटतं 20 तारखेला इलेक्शन कमिशनरला मला वाटतं आपण ते पत्र दिलं होतं आणि त्यानंतर लगेच त्याच महिन्यामध्ये मला वाटतं 93A/B ह्या संदर्भामध्ये त्यांनी स्पेशली त्या ठिकाणी ऑर्डर काढली की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे देता येणार नाही असा कायदा त्या लोकांनी संसदेत मला वाटतं पास करून कॅबिनेटने निर्णय घेऊन हे केला। म्हणजे थोडक्यामध्ये जे काय त्यांनी केलेलं आहे ही सर्व जे काही आहे हे बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी केलेला संबंध हा प्रयत्न आहे आणि तुम्ही बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी आम्ही जवळजवळ सर्व त्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन रेज केली होती। एकाही पत्राचं विधानसभेच्या उमेदवारांनी सुद्धा केली होती, एकाही पत्राचं उत्तर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरकडून किंवा कलेक्टर ऑफिसकडून उत्तर आम्हाला आलेलं आहे। आज जवळजवळ तुम्ही बघितलं लोकसभेला 1,66,000 दुबार नावं होती, त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल विधानसभेला सुद्धा 1,71,000 त्या ठिकाणी दुबार नावं होती। या संदर्भामध्ये जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी कुठल्याही बाबतीमध्ये ती नावं डिलीट करण्याचं आम्ही प्रूफ सकट त्या ठिकाणी दिलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल परवाच्या जी काही हायकोर्टामध्ये जे रीट फाईल झालं होतं त्या रीटमध्ये ही जे काही ऑब्जेक्शन रेज केलेले ते मला वाटतं 2 आठवड्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण अहवाल हायकोर्टाला द्यावा। त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही CCTV फुटेज आहेत आणि जे 76 लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे वाढीव मतदान, या वाढीव मतदानाचा संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे। तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी 6 नंतर जर मतदान संपल्यानंतर
जे कोण लाईनमध्ये असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे, परंतु इथे कुठलंही नाही. म्हणजे 76 लाख लोकांना हे लोकांनी टोकन दिले का, या संबंध गोष्टीचं संबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं 95 मतदारसंघामध्ये या संबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेस केलेले आहेत. मग ते कोर्टात असेल, हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनरकडे असेल. जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि EVM मध्ये झालेलं मतदान ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल 19 मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात झालेलं जे मतदान आहे आणि जे EVM मशीनवरती झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे. या गोष्टी ज्या आहेत ह्या संबंध मला वाटतं त्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा इलेक्शन निवडणूक आयुक्त आहे ते जाणून बुजून त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये स्वतःची काळी कृत्य लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी निर्माण करतायत. आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला मॉक पोल नको आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचे ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतोय. आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज ह्या माध्यमातून होत आहे. आज तुम्ही बघितले असेल 76 लाख मतदान कसं वाढलं आणि बरोबर संध्याकाळी 6 नंतर त्याची ती आकडेवारी आमच्याकडे आहे. आणि त्या आकडेवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल 6, 7, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत मतदान चालू होतं. मग आम्हाला तर कुठेच मतदानाची लाईन दिसल्या नाहीत किंवा काय नाही. या संदर्भामध्ये सर्वंद घोळ आहे. आणि आज ज्या पद्धतीने केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल ह्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी करतायत, मतदारांचा विश्वासघात करण्याचं काम करतायत, उमेदवारांचा विश्वासघात करण्याचं काम करतायत. या संदर्भामध्ये आम्ही ह्या ज्या पुढच्या प्रक्रियेमध्ये जे मला वाटतं 12-13 2 दिवस ते हे करणार आहेत, पण मॉकपोल करणार आहेत. तर त्या मॉकपोलला आम्ही लोकांनी सर्वांनी विरोध केलेला आहे. कारण आम्ही पैसे भरले आहेत ते मॉकपोलसाठी नाही भरलेले आहेत. कारण मॉकपोल हे तर त्यावेळेला इलेक्शनच्या दिवशीच सकाळीच आमचं मला वाटतं प्रक्रिया केलेली आहे ऑलरेडी. तर आम्हाला मॉकपोलमध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला ते जी चीप आहे त्या संदर्भामध्ये आम्ही ह्याची मागणी केलेली आहे. आणि जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेले आहे त्या पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे. नाही, त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काही तुम्ही स्लिप्स आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेले आहेत. काळ्या पाकिटामध्ये काळी तर त्यामुळे हे सर्व आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा आपला तो हे असतो त्याची सही असते प्रत्येक वेळेला. मशीन उघडली, मशीन बंद केलं, संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो. या संदर्भामध्ये जे काही स्लिप्स ठेवल्या ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही. त्यामुळे हे सर्व झोल केलेलं आहे त्या लोकांनी. ओके, अपेक्षित उत्तर मिळालं का कलेक्ट करणं आणि या संदर्भात? हो साहेब, आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 पत्र इलेक्शन कमिशनरच्या नावाने दिले, कलेक्टर साहेबांच्या नावाने दिलेले, परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही. कळलं की नाही? आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व ह्याची प्रश्नाची उत्तरं देतो. आता ज्यांचं उत्तर आल्यानंतर आम्ही पुढची काय कारवाई करायची ते आम्ही करतो. असं प्रत्येकाचे बघा एवढ्या बंच आहे, प्रत्येकाने एक काही याचं उत्तर दिलेलं नाही. इव्हन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या यादीमध्ये किती त्याचं नाव आहे, दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे, तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे, पण तो काही केलं नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणतो 11,000 नावांचा अजूनही विचार केलेला नाही की ते डिलीट करायचं का नाही करायचं. ते पण रायटिंगमध्ये त्यांनी दिले. ओके, किती तारखेला? 12 आणि 13 ना? 10 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत, 10 ते 25 तारखेपर्यंत, एका दिवसाला फक्त 4 मशीन करा.
10 ते 20. 10 ते 20. कलेक्टर साहेब काय बोलले, काय मला काय सांगितलं? अहो कलेक्टर साहेबांच्या हातात काय आहे? कलेक्टर साहेबांच्या हातात काही नाही. इलेक्शन वरून सांगतात. थोडंसं फक्त SLU युनिट हा, बद्दल बोल बोलतो ना. थोडंसं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.